सांगा. L is equal to limit 0 हा e raised to sin x, okay, -1 minus x upon x square. बरोबर ना? ते सॉल्व केलं तुम्ही? हो सर. ठीक आहे. काही जणांचं काय सॉल्व केलं त्यांच्यासाठी आपण डबल एकदा घेऊया. 2 मिनिटात सांगतो एक्झाम्पल. फर्स्ट कसं चेक करायचं? लिमिट एक्झाम्पल म्हणलं की इनडिटर्मिनेट फॉर्म चेक करायचं. हाऊ टू चेक इनडिटर्मिनेट फॉर्म? जस्ट वी हॅव टू पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 0. फक्त x ची व्हॅल्यू काय करा? 0 पुट करा. काय कोणता फॉर्म मिळतो तो बघायचा. जर 0/0 असेल किंवा इन्फिनिटी असेल तर देन वी हॅव टू यूज एल हॉस्पिटल तू रूल. आय पुढे झोप पट्टा ओके, दिसना जाव नाहीतर रपाटा म्यूट खाची. करा रे, म्यूट करा. कोण आहे? ओके, साइन 0. साइन 0 ची व्हॅल्यू काय येते? 0 ना. साइन 0 0 पाठ करून ठेवा. साइन 0 0, कॉस 0 1, tan 0 0, सेक 0 का असतं? हा, सेक 0. कॉस 0 1 आहे ना, सेक 0 पण 1 असतो, त्याचा तो रिसिप्रोकल असतो. e रेस टू साइन 0. साइन 0 ची व्हॅल्यू 0 आली. e रेस टू 0 ची व्हॅल्यू काय मिळणार? 1. 1 मायनस 1 काय आलं? 0. 0 मायनस 0 काय येतोय? 0 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर आहे. डायरेक्टली वी हॅव टू पुट x इज इक्वल टू 0. म्हणजे काय तर 0. 0/0 आलं म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म. ओके, फर्स्ट चेक करायचं. x इज इक्वल टू 0 पुट करून बघायचं काय मिळते आपल्याला व्हॅल्यू. 0/0 इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. देन वी हॅव टू यूज एल हॉस्पिटल रूल बाय युजिंग डायरेक्टली by using Yale hospital rule. By using Yale hospital rule. Yale hospital rule काय हो? हाँ, anyone? Derivative of numerator divided by derivative of denominator. घ्या derivative numerator चा. e raised to sin x चा derivative. काय तो derivative? Hello? e raised to sin x चा derivative. e raised to sin x into cos x. Yes, e raised to sin x into cos x. कसं घ्यायचं? e raised to sin x आहे ना, काय करा अगोदर e मध्ये आहे म्हणजे e raised to x कन्सिडर करायचं. अलग स्टँडर्ड फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. एक्झाम्पल स्टँडर्ड फंक्शन आपलं काय असतं? e raised to x असतं. सिंपल. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e raised to x ॲज इट इज. मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ॲज इट इज e raised to sin x. तर आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय तर करतोय. कोणत्या टर्म तर x मानतोय आपण. कोणती टर्म आहे ती? sin x. मग sin x आपल्याला काय घ्यावं लागेल? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मल्टिपल आहे तो cos x आहे. मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 0. मायनस x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 1. डिवाइडेड बाय x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? 2x. अगेन पुट x इज इक्वल टू 0. परत पुट करा x इज इक्वल टू 0. e रेस टू साइन 0. साइन 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. e रेस टू 0 ची व्हॅल्यू काय असेल? 1. त्यानंतर cos 0. cos 0 ची व्हॅल्यू किती असते? 1. 1 इंटू 1 काय आलं? 1 आलं. मायनस हे 1 काय तर 0 येतं. अगेन व्हॅल्यू लक्षात ठेवा. हे साइन 0 0, cos 0 1, e रेस टू 0 ऑल्सो 1. पाठ करते व्हॅल्यू पाठ नसतील आणि त्याशिवाय काय येणार नाही. एक्झाम्पल ओके. अगेन 0/0 आलं. अगेन बाय युजिंग एल हॉस्पिटल रूल. परत एल हॉस्पिटल रूल यूज करायचं. तर एल हॉस्पिटल रूल यूज करताना लिमिट x टेन्स टू 0 ॲज इट इज. ओके. e रेस टू sin x इंटू cos x काय करावं लागेल याच्यामध्ये? u इंटू रूल यूज करावं लागेल. कारण हे पण काय व्हेरिएबल आहे आणि हे पण व्हेरिएबल आहे. दोन्ही पण व्हेरिएबल आहेत. सो वी हॅव टू यूज प्रोडक्ट रूल इन बिटवीन दिस टू फंक्शन्स. दोन मध्ये आपण काय प्रोडक्ट रूल यूज करूया. काय असणार? फर्स्ट e रेस टू sin x ॲज इट इज. हे ॲज इट इज ठेवावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन cos x मायनस sin प्लस नेक्स्ट तर काय असेल? cos x ॲज इट इज. cos x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू sin x आपण ऑलरेडी फाइंड केलं तर हायचं घ्यायचं मल्टिपलला. e रेस टू sin x इंटू cos x मायनस हे झिरोच काय निग्लेक्ट करा. हा -1. -1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतं?
0 डिवाइडेड बाय 2x तर डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. आता चेक करा, पुट करून बघा आता काय येते. 0 पुट करून. आता डिनॉमिनेटरला तर x नाहीये, त्यामुळे पुट करायची गरज नाही, डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. कारण का 0/0 येणार नाही याच्यामध्ये, काहीतरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. करा पुट. e⁻0 ची व्हॅल्यू काय असणार, तिथं साइन 0 नाही तर म्हणजे हा पण काय येईल 0 येईल. प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू काय असणार, इथं हा 0 आला प्लस हा 1 आला. e⁻0 ची व्हॅल्यू काय असणार इंटू 1 कॉस 0 परत इंटू 1 1/2 म्हणजे आन्सर काय असेल 1/. जरा लिहून नेक्स्ट घ्या. झालं ना तुमचं. जर एक्झाम्पल समजलं ना स्टार्ट करायचं लिहायला, जेव्हा नाही समजलं ना थांबायचं, मग एक्झाम्पल समजून घ्यायचं एक्झाम्पल व्यवस्थित. जर समजलं तुम्ही लिहायला चालू करा माझ्याबरोबर. लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0, 3 minus 2 3 minus 2 डिवाइडेड बाय x. करा सॉल्व.
बोला सर. नाही ते लागत नाही आपल्याला. नाही. हा देतो की ते फॉर्मल द्यायचे तुम्हाला. काय लय बिजी शेड्यूल असतं काय. देतो तरी पण देत ना मी. काय लाईन सर सॉल्व केलं अजून. तुमचं सॉल्व केलं 1 मिनिट. log 3/2. येस करेक्ट. ओके सॉल्व करूया आपण. बघा लक्षात. एक तर फर्स्ट समजलं आपल्याला हे इनडिटर्मिनेट फॉर्मचं एक्झाम्पल. लिमिट आलं म्हणलं की इनडिटर्मिनेट फॉर्म. त्यात काय करायचं फर्स्ट x इज इक्वल टू 0 पुट करून चेक करायचं. 3 रेस टू 0 एनिथिंग रेस टू 0 ची व्हॅल्यू काय असते 1. ओके डिवाइड बाय 1 मायनस 1 म्हणजे काय येणार 0 येणार. सॉरी 0 येणार इथं. डिवाइडला काय x आहे तर ऑलरेडी 0. सो बाय युजिंग यल हॉस्पिटल रूल वी हॅव टू यूज यल हॉस्पिटल रूल. तर काय करायचं त्याच्यामध्ये करा यूज लिमिट x टेन्स टू 0. आता कोणता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. डिवाइड dx ऑफ a रेस टू x. the derivative of a raised to x a raised to x into log a. हा फॉर्म्युला हा पार्टच पाहिजे. जसं एखाद्या कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये जर x असेल कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये x म्हणतो. ओके व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नाही. कॉन्स्टंटच्या x रेस टू x तर तुम्ही त्यावेळेस नाही यूज करू शकत हा फॉर्म्युला. रेस टू x असेल k रेस टू x असेल देन 5 रेस टू x असेल. So that time we have to use this formula a raised to x into log a. ओके एखादी कॉन्स्टंट टर्म आहे त्या पॉवर मध्ये व्हेरिएबल आहे तर त्यावेळेस हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल होतो. अरे सॉरी लागेल. डिवाइड dx ऑफ a raised to x is equal to a raised to x into log a. इथे काय a is equal to काय असणार आहे 3 असणार आहे. ठेवा 3 raised to x 3 raised to x into log 3 minus 2 raised to x into log 2 divided by derivative of x is 1. Okay, so now put x is equal to 0. 3 raised to 0 ची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. आता डिनॉमिनेटरला तर x नाहीये त्यामुळे काय करा डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा x ची. 3 raised to 0 into log 3 minus 2 raised to 0 into log 2 divided by काय असेल हे 1. सिंपल आहे. फक्त आपण काय करणार x ठिकाणी 0 पुट करा बाकी कुठेही काय करायचं नाही चेंज. हा नाही घेतला तरी चालतो डिवाइडला 1 काढून टाकलं तरी चालेल. 3 raised to 0 ची व्हॅल्यू काय असते 1. फक्त काय लिहूया आपण log 3 लिहूया मायनस 2 raised to 0 ची व्हॅल्यू काय असते अगेन 1. राहिलं काय फक्त log 2. 2 लॉगचं सबट्रॅक्शन असेल त्यावेळेस काय असतं log ऑफ 3/2. इथे फॉर्म्युला पण लिहून ठेवा वाटलं. log x minus log y is equal to log x minus log y is equal to log of x upon y. Log of x upon y.
काय अडचण असेल तर विचारा. पुढं नाही का करायचं सर, ते एवढंच ठेवायचं. काय तुम्ही कॅल्सीवरची व्हॅल्यू सॉल्व्ह करा, असेल सॉल्व्ह करा. लॉग 3/2 ची व्हॅल्यू फाइंड करा. लॉग 3/2 नसेल तर आहे तेवढं घेत ठेवलं तरी सफिशियंट आहे, काही गरज नाही. ओके, एक आहे बघा माझ्याकडे फॉर्म्युलाच एक आहे बघा, तुम्हाला शेअर करतो. लॉगची व्हॅल्यू तिथं काय गरज नाही पुढे सॉल्व्ह करायची. सेंड करतो एक मिनिट तोपर्यंत. अरे हे लॅपटॉप हँग होतो. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या तोपर्यंत. लिमिट x टेन्स टू 0. Limit x tends to 0. X square plus 2 cos x. X square plus 2 cos x. 2 cos x minus 2. X square plus 2 cos x minus 2 upon sin cube x. Upon sin cube x. करा सॉल्व. जमता नाही ओंकार, जमता नाही. करा पोट एक्सरसाइज. कॅल्शियम वापरा तुमच्याकडे. कॅल्शियम येत ना, कॅल्शियम ठेवा जवळ. कॅल्शियम x ची व्हॅल्यू 0 पुट केलं. कॉस 0 काय होणार? 1. 1 into 2 काय? 2. 2 minus 2 काय? तर 0. डिनॉमिनेटर पण 0 आहे. म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला चालतं का वापरायला येईल हॉस्पिटल रूल? नाही, साइन जेव्हा साइन टॅन असेल तेव्हाच नसतं चालत. साइन आणि टॅन आहे ना त्याच्यामध्ये. ते वेगळी मेथड आहे थोडीशी. ओके, लक्ष द्या. एक्झाम्पल मध्ये तुम्ही x इज इक्वल टू 0 पुट केलं तर काय तर 0/0 होतं. तुम्ही चेक केलं असेल. ओके, आता डिनॉमिनेटरला साइन क्यूब एक्स आहे. इज इट पॉसिबल टू रिमूव्ह दिस साइन क्यूब एक्स? आपण याचा डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह करू शकतो, 0 पर्यंत आणू शकतो का, किंवा कॉन्स्टंट एखादी व्हॅल्यू नाही आणू शकत ह्याच्यामध्ये. काय होणार? त्याचा साइन एक्स आहे, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह तुम्ही फाइंड करत गेला तर ती एंड पर्यंत फाइंड होत राहणार. त्यामुळे आपल्या एल हॉस्पिटल रूल इथे यूज होत नाही. बघ काय यूज नाही करायचं आपण डायरेक्ट एल हॉस्पिटल रूल. कारण डिनॉमिनेटरला काय साइन एक्स आहे. साइन एक्स तुम्ही डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करत गेला ते निघत राहणार डेरिव्हेटिव्ह ना. त्यामुळे आपल्याला एक व्हॅल्यू मिळणारच नाही, तर कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणारच नाही. मग त्यासाठी काय करायचं? फर्स्ट त्याला रिमूव्ह करायचं. कसं रिमूव्ह करायचं? आपण फॉर्म्युलेत अँगल ऍडजस्ट करू. यस, अँगल ऍडजस्ट करायचं. x square plus 2 cos x minus 2 divided by sin cube x आहे ना. फक्त लिहिताना असं लिहितो का? sin
एक्स ब्रॅकेट क्यूब. दोन्हीचं मिनिंग काय असं सेमच असतं ना, साइन एक्स ब्रॅकेट क्यूब. आता मला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन के एक्स अपॉन के एक्स इज इक्वल काय असतं 1. आपला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, कारण त्यात ऑटोमॅटिकली साइन रिमूव्ह होईल ना, म्हणजे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येईल व्यवस्थित. आता हे साइन एक्स डिवाइडला काय घ्यावं लागेल याच्या, ती बघा साइन के एक्स अपॉन के एक्स आहे ना, X. इथं साइन एक्स आहे म्हणजे डिवाइडला काय पाहिजे एक्स. करेक्ट. इनटू आपण काय केलं, हे एक्स एक्स्ट्रा घेतलं ना, ऍक्च्युअली मध्ये ह्याच्यामध्ये एक्स नाहीच ना डिनॉमिनेटरला, आपण एक्स्ट्रा घेतलं, मग ते आपल्याला कॅन्सल करावं लागेल. मग काय करायचं, मल्टिपलला एक एक्स घ्यायचं. तरी पण लक्षात ठेवा, तुम्ही ऍडजस्टमेंट करताना एक्स डिनॉमिनेटरला तर मल्टिपलला पण एक्स घ्यायचं, सिंपल वे मध्ये. तर सपोज इथं 2x असतं तर आपण डिनॉमिनेटरला 2x घेतलं असतं आणि मल्टिपलला परत 2x दिलं असतं. जे तुम्ही ते घेणार आहे ते इथे घ्यायचं मल्टिपल. सगळ्यात सोपी मेथड ऍडजस्टमेंट करायची. इथं जे ती व्हॅल्यू घ्या आणि मल्टिपलला द्या. आता नेक्स्ट आपण त्याला सेपरेट करूया. कसं सेपरेट करायचं बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0. नाही सेपरेट केलं तरी डायरेक्ट हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हा असं घेतलं तरी चालेल. तो पण डिवाइड बाय साइन एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. 1 इंटू एक्स 1 इंटू एक्स ब्रॅकेट काय असणार आहे क्यूब बाय युजिंग दिस फॉर्म्युला. सो नेक्स्ट लिमिट एक्स टेन्स टू 0 x square plus 2 cos x as it is minus 2 also as it is. So right, 1 into x is x. X in bracket raised to 3 means x cube. Now put x is equal to 0. आता x is equal to 0 पुट करून बघा काय येते, 0 upon 0 येणार असते. आता डिनॉमिनेटरला x क्यूब आहे. हा ओके, मग तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकता आता. येस करा यूज, मग हॉस्पिटल रूल यूज करायचं पुढे. सॉल्व करा सर्वांनी. मेथड समजले का, दोन मेथड डिफरंट आहेत. पाठीमागचे एक्झाम्पल आणि या एक्झाम्पल मधला फरक. त्याचं काय होतं, डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटर काहीतरी एक रिमूव्ह होत असतं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फाइंड करत जाता ना ते रिमूव्ह जातं. पण इन केस काय होतं, काय समटाइम्स टॅन एक्स आणि कॉस एक्स आलं ना, सॉरी टॅन एक्स साइन एक्स, त्यावेळेस ते रिमूव्ह होत नाही. मग आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा त्यावेळेस. हे लक्षात ठेवा. कुणाला काय डाऊट असेल तर विचारा याच्यावर. फॉर्म्युले शेअर केले तर फॉर्म्युले मी माझ्याजवळ जेवढे फॉर्म्युले आहेत ना तेवढे शेअर केलेत बघ, एक डॉक्युमेंट आहे, तर तुम्ही बघू शकता परत. एक क्वेश्चन आहे बघा, डिनॉमिनेटरला जर कॉस एक्स असेल तर यल हॉस्पिटल रूल यूज करता येईल का? काय असेल आन्सर याचं, व्यवस्थित विचार करून सांगा. डिनॉमिनेटरला जर कॉस एक्स असेल तर आपल्याला यल हॉस्पिटल रूल डायरेक्ट यूज करता येईल का? आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागेल. नाही येत सर, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह साइन एक्स येतं, मायनस साइन एक्स. अजून येऊ शकतं, कारण काय येऊ शकतं माहितीये का, Direct. कॉस एक्स इज इक्वल काय असते, कॉस झिरोची व्हॅल्यू काय असते 1 असते, त्यामुळे त्यावेळेस यूज होतं, यूज करता येतं डायरेक्ट. साइन आणि टॅन फक्त सांगितलं तुम्हाला मी, साइन आणि टॅन असेल तरच फक्त यूज करायचा हा फॉर्म्युला. काय असं पण असतं बघा, इथं साइन एक्स आणि वरती पण डेरिव्हेटिव्ह निघून साइन एक्स येऊ शकतो, असं पण काय केस मध्ये असतं एक्झाम्पल मध्ये. त्यावेळेस काय कॅन्सल होतं काही केस मध्ये ना, टॅन वगैरे असेल आणि डिनॉमिनेटरला जर साइन असेल, टॅन एक्स ची व्हॅल्यू साइन एक्स अपॉन कॉस एक्स असते, साइनला साइन त्यावेळेस पण कॅन्सल होऊ शकतो. झिरो अपॉन झिरो अगेन येते 3.
ओके 0 येऊ शकता स्क्वेअर आलं ना तर 3x स्क्वेअर पाहिजे ना डेरिव्हेटिव्ह x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 0/6 येते. 0/6 अजून कोणी सॉल्व्ह केलंय अजून कोणाचा आन्सर आले का 0. 0/6 0 हा 0/6 आणि 0 सेम जेवढंच आहे ना मला ते पण सेमच आहे यस सर्वांचं झालं सॉल्व्ह करून सर्वांचं झालं का सॉल्व्ह हॅलो सॉल्व्ह झालं एक्झाम्पल लेक्चर अरे काय तर बोला अरे ऐकायला येते ना येस सर. नेक्स्ट घेऊ एक्झाम्पल सॉल्व्ह करून द्यायची गरज आहे एनिवन सॉल्व्ह करू द्या ठीक आहे बघा काय करावं लागेल एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आता इथे 0/0 आले आता आपल्याला रूल यूज करता येतं पण चेक करायचं साइन आणि टॅन आहे का बघायचं साइन आणि टॅन जर नसेल तर डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x लिमिट x टेन्स टू 0 2x मल्टिपल 2x घेतलं इथं नेक्स्ट होतं काय +2 cos x आहे त्यामुळे काय येणार प्लस काय होणार मायनस होणार 2 cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sin x -2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 तर टर्म काय निग्लेक्ट होईल काढून टाकाय टर्म डिनॉमिनेटरला काय ते 3x² ओके पुट करता x इज इक्वल टू 0 x इज इक्वल टू 0 म्हणजे 2 काय ना 0 sin 0 ची व्हॅल्यू 0
अपॉन डिनॉमिनेटरला पण 0 आहे. ओके. नेक्स्ट लिमिट x टेन्स टू 0. 2x 2x काय येणार 2 येणार मायनस 2 cos x डिवाइडेड बाय 3 into 2 काय ते 6x. ओके. नेक्स्ट पुट करा आता x इज इक्वल टू 0 अगेन. cos 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. 2 into 1 काय तर 2 म्हणजे 2 minus 2 upon 6 into 0 0 म्हणजे अगेन 0 upon 0. So again by using Euler Hospital rule, so we have to use again Euler Hospital rule. Limit x tends to 0. 2 चा डेरिव्हेटिव्ह काय तर 0. ओके. मायनस 2 as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x काय तर मायनस sin x है ना, मायनस sin x. So minus this minus is plus into sin x divided by derivative of this is 6. So now put x is equal to 0. आता निघणार नाही डेरिव्हेटिव्ह कारण डिनॉमिनेटरला डेरिव्हेटिव्ह फाइंड होत नाही. ते डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट व्हायला पाहिजेत नाहीतर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, तो इन्फिनिटी होईल. लिमिट इन्फिनिटी येत नसतं. तिथून पुढे डेरिव्हेटिव्ह फाइंड करा नाही कारण 0 upon 0 तर येत नाही. x इज इक्वल टू सॉल्व करा मग 0 पुट करा sin 0 ची व्हॅल्यू काय ते 0 upon 6 इज इक्वल टू 0. आणि लिमिट 0 येऊ शकतं, नो प्रॉब्लेम. 0 येऊ शकतं, मायनस येऊ शकतं, प्लस येऊ शकतं, पण इन्फिनिटी नाहीत, फक्त इन्फिनिटी नाही आणायचं. व काही जण विचारलेत अनम्यूट करायसाठी, त्यांनी काय करा लेफ्ट हो आणि परत जॉईन करा. झाले. नेक्स्ट घ्या लिमिट x टेन्स टू 0 लॉग ऑफ काय हॅलो कोणतरी बोललेलं ना तर लिमिट x टेन्स टू 0 log sin 2x बेस टू sin x log sin 2x बेस टू sin log sin 2x बेस टू sin x बरोबर होते म्हणजे log b बेस टू a असं असेल तर किंवा log x बेस टू y या फॉर्म मध्ये आहे ते एक्झाम्पल log x बेस टू y असा एक्झाम्पल आहे. ओके. कसं सॉल्व्ह करणार आहे असं डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतं डायरेक्ट याचा डायरेक्ट येत नाही फाइंड करायला त्यासाठी आपल्याला अगोदर फॉर्म्युला यूज करायला लागेल. सो कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल log x बेस टू y इज इक्वल टू काय असतं log x अपॉन log y यूज केला ना फॉर्म्युला. येस सर. ओके. हा यूज केला तर काय मिळणार बघा तुम्हाला लिमिट x टेन्स टू 0. ओके. लिमिट x टेन्स टू 0 log of sin 2x divided by log sin x. आता एक वेगळ्या मेथडचं एक्झाम्पल पाठीमाग सगळं होतं सायनातून आपण ते साइनचा फॉर्म्युला यूज केला. आता इथे log of sin 2x आपण log of sin x आलंय. इथे चालेल काय यूज करायला कोणत्या टाइपचे एक्झाम्पल आहे चेक करा अगोदर x इज इक्वल टू 0 पुट करा. x इज इक्वल टू 0 पुट केला काय येतं sin 0 ची व्हॅल्यू 0 log 0 ची व्हॅल्यू काय असते नो इन्फिनिटी असते. log 0 ची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी. log 1 ची व्हॅल्यू 0 असते. log 1 इज इक्वल टू 0 इन्फिनिटी. हे पाहिलं आन्सर माहित सर्वांना खूप महत्वाचे आन्सर माहित पाहिजे log 0 log 1 e raised to 0 cos 0 sin 0.
और सर होते. हा सॉल्व केले तर पुढे काय करायचं. आता काय सेपरेट साइन 2x में काय सेपरेट टर्म नाही ते अँगल -2 येते सर. ओके -2 आले का ठीक आहे. चेक करूया आपण. लॉग ऑफ साइन 2x आपल्याला काय करायला इथे फॉर्म्युला यूज नाही करायचा. का नाही यूज करायचा फॉर्म्युला. कारण हा अँगल आहे तो काय टर्म नाही घ्या 2x घ्या कारण ते 0 इन्फिनिटी येत राहणार ते कंटिन्यू तुम्हाला. कारण तुम्ही बघा साइन 2x इथे यूज केला डिनॉमिनेटरला 2x घेतला मल्टिपलला तुम्हाला 2x घ्यायला लागेल ना. हा साइन 2x अपॉन 2x ची व्हॅल्यू जरी 1 आली तरी तो 2x राहतोय आणि तुम्ही x इज इक्वल टू 0 पुट केलं की अगेन इन्फिनिटी येणार. इन्फिनिटी आन्सर नाही यायला पाहिजे लिमिट कारण लिमिट आपल्याला माहित पाहिजे म्हणजे ते कसं थोडक्यात काय म्हणतात फायनाइट असते फायनाइट ओके त्या मेथड मध्ये. सो काय करायला डायरेक्ट काय करायचं येलो हॉस्पिटल रूल यूज करा. By using L'Hospital rule. By using L'Hospital rule. करायचं L'Hospital rule. What is the derivative of log x? 1 upon x. Correct. 1 upon x म्हणजेच काय ना इथं 1 upon sin 2x. Yes, correct. Into multiple ला डेरिव्हेटिव्ह कशाचा घेणार sin 2x चा घेणार. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos 2x as it is. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x. पण मल्टिपल घ्यायला लागेल का डेरिव्हेटिव्ह अजून का संपले ते येस सर. घ्यायला लागेल. यस करेक्ट जमा लागले तुम्हाला पण cos 2x आता हे 2x आलंय त्या 2x पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला फक्त cos x आहे पण हा वेगळा आहे ना. वेगळा म्हणला की जे वेगळा आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एवढं लक्षात ठेवा. 2x आहे ना 2x चा डेरिव्हेटिव्ह काय ना 2 कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 असेल. सेम सिमिलरली काय करा डिनॉमिनेटरला घेऊ. लॉग ऑफ साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन 1/sin x इंटू कॉस एक्स. आता मल्टिपलला डेरिव्हेटिव्ह येणार का नाही येणार इथं कारण एक्स ला कोएफिशियंट नाही कोएफिशियंट नसेल तर ते स्टॉप करायचं. ओके काय कॅन्सल होते का चेक करा काय कॅन्सल होतंय. काहीच कॅन्सल होत नाही कारण अँगल प्रत्येकाचे डिफरंट आहेत. तो 2 एक कॉन्स्टंट आहे तो 2 काय करा बाहेर घ्या लिमिटच्या 2 टाइम्स लिमिट x टेन्स टू 0. ओके आता काय करता येईल बघा. हा 1 अपॉन साइन एक्स डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला ना. आता हा याचा डिनॉमिनेटर आहे हा पण या डिनॉमिनेटरचा हा डिनॉमिनेटर आला तो काय जाणार न्यूमरेटरला जाणार आणि हा या स्टेप मधला हा काय डिनॉमिनेटर आहे तो काय होणार खाली जाणार. म्हणजे कसं येणार बघा हे साइन एक्स इंटू कॉस 2x अपॉन 2 मी बाहेर घेतलंय. ओके ते राहणार साइन 2x इंटू कॉस काय करता येते किंवा ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येते cos 2x अपॉन sin 2x घेतला cot x येणार cot 2x येणार. ओके sin x अपॉन cos x म्हणजे tan x. हे 2 बाहेर घेतले पण करेक्ट आहे. एक मिनिट दुसरी कोणती मेथड होती sin x डायरेक्ट शॉर्ट मध्ये सॉल्व्ह होते बघा आपण चेक करू. tan x sin x अपॉन cos x काय येतं tan x येतं आणि cos 2x अपॉन sin 2x म्हणजे काय येतं cot 2x. सॉल्व्ह करायला घेतलं तर हे काय होणार पॉसिबल नाही डेरिव्हेटिव्ह लिहून देतो. ठीक आहे आता हे सॉल्व्ह करू आपण ऍज इट इज. काय करावं लागलं त्याचं x इज इक्वल टू 0 पुट करा. म्हणजे टॅन यूज करून बघितलं पण नाही सॉल्व्ह होत नाहीये त्यामुळे काय करा हाय स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा. साइन 0 ची व्हॅल्यू काय आली 0. जिथं साइन टर्म म्हणलं की ते टर्म 0 येते लक्षात ठेवायचं. ते व्हॅल्यू सगळ्या पुट कर बसायचं नाही. साइनची टर्म आहे टॅनची टर्म आहे 0 मग येणार 0 अपॉन 0 आलं. बाय युजिंग अगेन L'Hospital रूल यूज करा. साइन एक्स काय असणार फर्स्ट 2 ऍज इट इज लिमिट x टेन्स टू 0. साइन x cos 2x आहे u इंटू रूल यूज करावं लागेल. sin x काय असणार ऍज इट इज sin x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 2x मायनस sin 2x मायनस sin 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ही 2 आला नाही तर मल्टिपल इथं 2 आहे म्हणजे की सॉल्व्ह करायचं पुढे डेरिव्हेटिव्ह आहे प्लस दिसते का तुम्हाला रे ऑनलाईनला दिसणार की तुम्हाला दिसते. कुठपर्यंत दिसतंय ठीक आहे तिथून पुढे दिसेल
खाली घेत होते. ओके ठीक आहे. प्लस तर cos 2x ऍज इट इज घेतला इथं मी cos 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असणार आहे दिस sin x. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे cos x इंटू cos x डिवाइडेड बाय सेम इथे यूज करा फॉर्म्युला परत अगेन sin 2x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x. sin 2x काय असणार ऍज इट इज sin 2x डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस x. मायनस टर्म आले म्हणलं की ब्रॅकेट मध्ये घ्यायचे कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जातं. ओके प्लस नेक्स्ट आता काय असेल cos x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x cos 2x इंटू 2. हॅलो सर, हा बोला. ते 2 राहिले सर तिथलं. बाय युझिंग एल हॉस्पिटल रूलच्या खालच्या स्टेपचं 2 लिहिलंच नाही खाली. इथे घेतलंय ना हा. घेतलंय इथं 2 ते तुम्हाला दिसत नसेल ऑन हे 2. ओके आता सिम्प्लिफाय करा शेपटला व्यवस्थित हा काय करता येते किंवा ह्याच्यामध्ये कॅन्सल वगैरे काय करता येते का sin x काय कॅन्सल होत नाहीये कारण इथं प्लस आहे त्यामुळे टर्म सेपरेट त्यामुळे कॅन्सल होत नसतं. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असतं ना याच्यामध्ये ते कॉस वगैरे कॅन्सल झालं असतं तसं होत नाही. ऍज इट इज ठेवायचं. करा मग x इज इक्वल टू 0 पुट करा. हे 2 ऍज इट इज ठेवूया इन ब्रॅकेट. sin 0 ची व्हॅल्यू हे टर्म काय होणार 0 होणार ऑल टर्म प्लस cos 2x म्हणजे cos 0 ची व्हॅल्यू काय असते 0 इंटू cos 0 डिवाइड बाय हा काय येणार साइन म्हणलं की 0 प्लस हे 2 टाइम्स पुढे घ्या ह्याला ब्रॅकेट मध्ये काय येणार cos 0 आणि इथला cos 0. असं म्हणजे स्टेप काय करायचं ते साइन टर्म म्हणलं की 0 साइन टर्म मध्ये काय करा 0 घ्या डायरेक्ट हे sin 0 घ्या आणि cos च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. आता इथे 2 आहे ते 2 पुढे घेतले हे cos 0 0च येणार आहे ते 2 इन ब्रॅकेट cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1च असते ना 1 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे 2 आलं 2 विल गेट कॅन्सल 1 रिक्वायर्ड आन्सर. log of tan 2x base to tan x. करा सॉल्व फॅक्टरी स्वतः प्रयत्न करा सॉल्व अडचण की विचारा. सॉल्व करा सर्वांनी. टॅन आहे का ते सर? हा ते tan x आहे tan 2x बेस टू tan x आहे tan 2x बेस टू tan x. सॉल्व केले एक्झाम्पल काय ते आन्सर हॅलो सॉल्व केले काय आन्सर. वन बाय टू
1/2. नाही सर 1 येते 1 2 टू कॅन्सल 1 आले काय ठीक आहे चेक करू एकच. येस 1 येते करेक्ट. बा लक्ष द्या सॉल्व करून देतो. tan 2x tan 2x आणि काय असणार आहे tan x. करा यूज फॉर्म्युला. tan 0 ची व्हॅल्यू काय असते 0, log 0 ची व्हॅल्यू इन्फिनिटी. सेम डिनॉमिनेटरला पण तोच राहील. ओके नेक्स्ट बाय युजिंग एल हॉस्पिटल रूल करा फाइंड log ऑफ tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 1 अपॉन लिमिट घ्यायचं 1 अपॉन tan 2x चं काय येणार 1 अपॉन tan 2x. येस करेक्ट. मल्टिपल ला काय असणार आहे 2x चा डेरिव्हेटिव्ह tan 2x चा डेरिव्हेटिव्ह. यस करेक्ट. sec square 2x into 2 जमणार आहे डेरिव्हेटिव्ह. हा नेक्स्ट डिनॉमिनेटरला काय येणार 1 अपॉन tan x into sec square x into गेस घ्यायची गरज नाही कारण का x ओनली तिथं व्हेरिएबल म्हणजे कोएफिशियंट नाही आहे. यस काय सॉल्व होते का हे सॉल्व होत नाहीये. सेम पार्ट मग कसं करा 2 बाहेर घ्यायचं लिमिट x टेन्स टू 0 काय ते हा वरती जाईल ह्याच्या खालची हा डिनॉमिनेटर आहे ना. डिनॉमिनेटर कुठे जाणार हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे कसं असणार बघा हे जो फक्त मी एवढे लिहितोय का a अपॉन b डिवाइड बाय c अपॉन d. या केसमध्ये बघा a अपॉन काय b आणि डिनॉमिनेटरला काय c अपॉन d आहे ना. तर हे कसं होतं माहिती आहे का हे a अपॉन b हायच राहतं इंटू काय होतं हे d वरती येतं आणि c खाली जातं. उलटून गुणाकार म्हणतो आपण त्याला. हा काय होणार हा d वरती येणार हा c खाली जाणार. सेम तसंच आहे हा तुमचा c आहे हा d आहे तो d कुठे जाणार वरती जाणार आणि हा काय b आहे तो खाली येणार. उलटून गुणाकार झाला त्यामुळे काय येणार हा tan x वरती येईल त्याला मल्टिपलला परत काय आहे sec square 2x आहे. sec square 2x तो आपण बाहेर घेतलेला आहे. हा tan 2x काय होणार आहे खाली जाणार आहे tan 2x इंटू काय असणार आहे sec square x. काय करता येईल आता नेक्स्ट यूज केला ते अजून सिम्प्लिफिकेशन केलं तरी सोपं झालं. फॉर एक्झाम्पल हाय सॉल्व करायचं कसं सॉल्व करायचं हाय सॉल्व करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं तो. हॅलो हाय सॉल्व करू ठीक आहे. हाय सॉल्व करूया आपण 0 पुट केला tan 0 ची व्हॅल्यू काय येणार 0 त्यामुळे होल टर्म 0 येणार इथं पण tan 0 आहे 0 येणार म्हणजे 0 अपॉन 0 आलं. सो युजिंग एल हॉस्पिटल रूल अगेन करा यूज एल हॉस्पिटल रूल इज इक्वल टू लिमिट 2 टाइम्स आहे सॉरी 2 टाइम्स लिमिट x टेन्स टू 0 tan x आणि इथं sec square 2x आहे tan x ऍज इट इज ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ sec square 2x काय येणार अगोदर sec x मानायचं कारण पॉवर मध्ये ना ते 2 मल्टिपल ला घ्यायचं 2 टाइम्स काय येणार sec 2x येणार ना sec 2x मल्टिपल ला याचा डेरिव्हेटिव्ह परत sec 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो
सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक 2x आहे ना, मग सेक 2x काय पण डेरिव्हेटिव्ह असेल तोच असेल. मग सेक 2x इंटू टॅन 2x आणि मल्टिपलला परत काय येणार 2 वास. कारण काय केलं आपण टॅन एक्स ऍज इट इज ठेवलंय. तिथं काय सेक स्क्वेअर 2x वा सेक स्क्वेअर 2x तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करून दाखवतो मी काय काय. सेक स्क्वेअर 2x सेक स्क्वेअर 2x काय करणार आता पहिल्यांदा 2 टाइम्स काय येणार सेक स्क्वेअर सेक 2x येणार. हे 2 पाय काय होणार मल्टिपल येणार. परत काय करावं लागेल आपण ह्याला x मानलं होतं ना सेक 2x ला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सेक x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक x इंटू टॅन एक्स. मग हे ऍज इट इज राहणार अँगल सेक 2x इंटू टॅन 2x. मला ह्याचा बरोबर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो काय येतो 2x. काय अडचण आहे याच्यामध्ये पहिल्यांदा एक्स स्क्वेअरचा वापरायचा 2x येतो एक्स सेक स्क्वेअर आहे ते 2 काय होणार मल्टिपल येणार राहते काय मग सेक 2x राहते ना. परत सेक 2x चा फॉर्म्युला यूज करायचा. कसा वापरायचा सेक एक्स काय माहिती आहे आपल्याला तेच फक्त सेक एक्सचा काय असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स असतं ना. अँगल सेम आहे इथं पण 2x आहे म्हणून इथं पण 2x घ्या. पण हे काहीतरी वेगळं होतं म्हणून परत मल्टिपलला ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह तो काय तर 2x. नेक्स्ट काय असताना सेक स्क्वेअर 2x ऍज इट इज सेकंड पार्ट सेक स्क्वेअर 2x ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर 2x. आता नेक्स्ट काय असणार आहे चालेल. हो सॉरी करेक्ट. ह्या टॅन एक्स आता आपण काय करतोय सेकंड याच्यामध्ये सेक स्क्वेअर 2x ऍज इट इज ठेवतोय टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर x करेक्ट आहे. डिवाइडला परत यूज करा टॅन 2x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक स्क्वेअर x टॅन 2x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक स्क्वेअर x काय ना डेरिव्हेटिव्हचा पहिल्यांदा 2 मल्टिपल लाईन 2 इंटू सेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय असतं परत सेक एक्स इंटू टॅन एक्स. नेक्स्ट प्लस आता काय असणार आहे सेक स्क्वेअर एक्स ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 2x काय तो टॅन 2x चा डेरिव्हेटिव्ह या सेक स्क्वेअर 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2x डेरिव्हेटिव्ह करा पुढे x इज इक्वल टू 2 टाइम्स लिमिट x टेंड्स टू 0. दिसत नाही पलीकडचं. दिसते आता येस सर. आता काय करा जिथे जिथे टॅन एक्स आहे ना ती टर्म 0 येणार आहे ज्यावेळेस आपण लिमिट पुट करणार आहे त्यावेळेस करा लिमिट कोड हे काढतो ना ठेवलं आपला आन्सर मिळणार आहे माहिती आहे आपला आन्सर मिळणार आहे. काय मिळणार आहे कारण सेक टर्म सेपरेट आहेत ना. ह्या टोटल टर्म मध्ये टॅन एक्स मध्ये काय येणार 0 येणार ज्यावेळेस तुम्ही लिमिट पुट करता येते. कारण टॅन 0 आला तर हे सगळे हे 0 येईल हे 0 येणार कारण मल्टिपल येणार आहे ते ना. राहते काय प्लस सेक स्क्वेअर 2x सेक 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते त्यामुळे 1 चा स्क्वेअर घेतला क्यूब घेतला तर काय ना 1च मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे काय येणार 1 इंटू 1 डिवाइडेड बाय हे टॅनचं काय येणार परत 0 येणार प्लस सेक स्क्वेअर एक्स टू आहे ना पण. हो डिनॉमिनेटरला आहे की वरती न्यूमरेटर मध्ये म्हणताय का हा सेक स्क्वेअर नाही ना 2x 2 नाही ना कुठे येते 2 सेक स्क्वेअर 2x हा 2 0 येणार ना 2 0 च्या इथे काय येणार 0च येणार की सेक 0 ची व्हॅल्यू काय असते 1 तर स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर बघा हे टॅन 0 म्हणलं तर हे 0 हे 0 हे 0 हे 0 येतं तिन्ही 0 येणार चारचे काय असेल ते. डिनॉमिनेटर बघा सेक स्क्वेअर 0 ची व्हॅल्यू काय ते 1 सेक स्क्वेअर 2x म्हणजे हा सेक स्क्वेअर 0च असतो त्याची व्हॅल्यू पण अगेन 1 आणि मल्टिपलला हे 2 आहेतच ते पॉइंट नाही आहे मल्टिप्लिकेशन आहे समजलं. इथं बघा हे प्लस आहे ना सॉरी प्लस लिहायचं राहिले का सॉरी प्लस राहिले त्यामुळे तो कन्फ्युजन ठीक आहे प्लस आता ही टोटल टर्म 0 प्लस ही टर्म
याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला म्हणजे व्हॅल्यू पुट केलं ना एक्स इज इक्वल टू 0 काहीतरी मिळते व्हॅल्यू डिवायडेड बाय हा पण 0 येतोय प्लस याची व्हॅल्यू आली 2 इंटू 1 अपॉन काय असणार आहे 2 इंटू 1 इंटू 2 2 इंटू 1 2 2 इंटू 1 2 2 2 will get cancelled is equal to 1. सर ते सेक्स स्क्वेअर टू एक्स ची व्हॅल्यू 1 कसं काय आली ते नाही समजलं. सेक्स स्क्वेअर टू एक्स एक्स ठिकाणी 0 पुट केलं काय होतं 1. झालं की मग कोणता स्क्वेअर काय येणार 1च येणार ना सेक्स स्क्वेअर टू एक्स आहे तुम्ही घ्या नाही तर सेक्स स्क्वेअर आहे मी असं लिहितो 2x ब्रॅकेट स्क्वेअर घेतो ओके आता सेक 2x आहे म्हणजे सेक काय येणार 2 इंटू 0 ची व्हॅल्यू किती येणार आहे हॅलो 0 येणार ना 2 इंटू 0 ची व्हॅल्यू 0 0 ब्रॅकेट स्क्वेअर सेक 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते. स्क्वेअर काय येतं 1 एक 2-4 मिनिटाचा एक ब्रेक घ्या 4 मिनिटात आणि लगेच जॉईन करा एक लेक्चर पण माझंच आहे ब्रेक घ्या पण तेव्हा जरा लॅपटॉप चार्जर संपला थोडस चेंज